कृष्ण जन्माष्टमी में भारत में मनाया जाने वाला एक महत्वपूर्ण हिंदू त्योहार है जो हिंदू महाश्रावण के कृष्ण पक्ष के 8वें दिन मनाया जाता है। ये भगवान कृष्ण के जन्म का प्रतीक है और पूरे देश में हिंदू इसे खुशी से मनाते हैं। उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र और अन्य राज्यों में उत्सव विशेष रूप से मनाते हैं। इस त्योहार के दौरान भगवान विष्णु के अवतार भगवान कृष्ण का सम्मान किया जाता है। जन्माष्टमी जो आमतौर पर अगस्त सितंबर में आते हैं, भगवान कृष्ण को प्रसन्न करके उद्देश्य से विभिन्न अनुष्ठानों के साथ मनाई जाती है। ये उत्सव का अवसर हिंदुओं के लिए बहुत खुशी का स्रोत है। इसमें जीवंत उत्सव और सार्थक परंपराएं शामिल है। ये सिर्फ एक त्योहार से कई अधिक है। जन्माष्टमी पूरे भारत में हिंदुओं के लिए भक्ति, एकता और आध्यात्मिक ज्ञान का प्रतीक है। कैमरे के सामने भाजपा के नेता ब्रजभूषण पाजरे ने कहा। चंद्रपुर से प्रमोद दुबे की रिपोर्ट। मी ॲडव्होकेट राहुल अरुण गोटेकर, जगपुरा प्रभाग क्रमांक 7 चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करीत होतो। आज पंचदेवी हनुमान देवस्थान चंद्रपूर येथे जगपुरा मित्र परिवारातर्फे एक अतिशय उत्तम असं दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। येथे तमाम तरुण माझे सर्व मित्र उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा उत्सव दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाऊन राहिलेला आहे। मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आपणा सर्वांना या दहीहंडी उत्सवाच्या अगदी हृदयातून अंतःकरणातून खूप खूप शुभकामना देतो। आपल्या भारत देशामध्ये साजरा केला जाणारा प्रत्येक सण हा एकता आणि अखंडतेचं प्रतीक आहे। आपण सगळे या सणासुदीच्या निमित्ताने एकत्र येतो, एकत्र येऊन एकमेकांसोबत भेटीगाठी करतो आणि आपल्यामधलं प्रेम एकमेकांच्या प्रतीचा आदर सन्मान वाढवतो। हे प्रत्येक भारतीय संस्कृतीमध्ये असलेले प्रत्येक सण हे अगदी हृदयातून अंतःकरणातून आपण एन्जॉय करत असतो। पुनश्च एकदा मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या संपूर्ण मित्र परिवाराकडून आपल्या सर्वांना या दहीहंडी महोत्सवाच्या अगदी हृदयातून अंतःकरणातून शुभकामना देतो। धन्यवाद। आता प्रथम प्राइजचं वितरण व्हायचं आहे। आता हा खेळ हा कॉम्पिटिशन सुरू आहे। हे कॉम्पिटिशन जसं संपन्न होईल त्याच्यानंतर प्रथम कोण, द्वितीय कोण, तृतीय कोण या पद्धतीने माहिती होणार। काय म्हणाले? नाही, याच्याबद्दल तुम्ही आयोजकांचे शिष्टमंडळाकडून माहिती घेतली पाहिजे। आम्ही तर पाहुण्या आम्ही उद्घाटक म्हणून इथे उपस्थित झालेलो आहोत, तर तुम्हाला शिष्टमंडळी संपूर्ण माहिती देणार की बक्षीस कोणाकडून आलं कसं आलं याबद्दलची माहिती तेच देऊ शकतात तुम्हाला। धन्यवाद। जगपुरा मित्र परिवारातर्फे भव्य दहीहंडीचा या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम होत आहे आणि भगवान कृष्णाच्या जयंतीनिमित्त हा दहीहंडीचा कार्यक्रम आहे। मी सर्व कृष्ण भक्तांना शुभकामना देतो। हा कार्यक्रम जगपुरा मित्र परिवारातर्फे सादर केला, अप्रतिम केला। या ठिकाणी पूर्ण गोविंद बंधू आहे, उत्साहामध्ये काही गाणं होत आहे, गाण्यामध्ये कोण डान्स करत आहे। तर सगळ्यांचं मनोकामना पूर्ण व्हावं, भगवान कृष्ण सगळ्यांचे मनोकामना पूर्ण करील हे शुभकामना देतो। आणि हे दहीहंडीच्या उत्सवामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं त्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभकामना देतो।